ही भावपूर्ण आदरांजली माननीय डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर यांच्या शुभ हस्ते या 39व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं उद्घाटन या ठिकाणी होतं आहे. समारोह आपण चालवतो. कैलासवासी भगवानराव लोमटे बापू आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी यशवंतरावांच्या विचाराला साजेसं, त्यांनी केलेल्या विधायक कार्याला साजेसं असं एक मूर्त स्वरूप कायमस्वरूपी नव्या पिढीच्या समोर असावं अशा उद्देशाने ज्यांना आपण डोक्यावर घेऊन वावरलं पाहिजे, नाचलं पाहिजे, अशा यशवंतराव चव्हाणांच्या नावाने हा स्मृती समारोह चालू केला. आणि आज तागायत भगवानराव बापू, त्यांचे सहकारी, त्यांच्या नंतरचे आम्ही सगळे कार्यकर्ते, आम्ही हा समारोह बापूंनी आखलेल्या आणि त्यांच्या सहकार्याने आखलेल्या सगळ्या मार्गांवरती जशाला तसं आपण करतो आहोत. आणि आता 4थ्या दशकाकडे आपण वाटचाल करतो आहोत. हे 39वं वर्ष आणि पुढचं 40 वर्ष. एखाद्या संस्थेचा एखादा उपक्रम इतक्या अव्याहतपणे, अखंडपणे, सातत्यपूर्ण चालवणे हे किती कठीण गोष्ट आहे याची आपणा सर्वांना कल्पना आहे. तरी पण अंबेजोगाईचं सांस्कृतिक वैभव, अंबेजोगाईच्या चालीरीती ज्या आहेत आणि ह्या गावचं गाव पण ज्या समारोहामुळे ओळखलं जातं, हा समारोह कधीही बंद पडणार नाही अशा पद्धतीची आशा आणि आकांक्षा आपण सर्वजण ठेवूया. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने, यांच्याविषयी खूप बोललं जातं, खूप लिहिलं जातं, खूप चर्चा केली जाते. आणि या माणसाचा समारोह करावा असं बापूंना आणि त्यांच्या सहकार्याला का वाटलं असेल आणि त्यांनी का केला याचं उत्तर शोधण्यासाठीचा नवा काळ आलेला आहे. यशवंतराव चव्हाणांनी ज्या 2 वर्षाच्या म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर 2 वर्षाच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री काळाच्या कार्यकाळामध्ये ज्या गोष्टी या महाराष्ट्रासाठी त्यांनी उपलब्ध करून दिल्या, त्याच गोष्टीवरती मी पुन्हा पुन्हा सांगत असतो की त्याच गोष्टीवरती महाराष्ट्र आज उभा आहे. नवं काहीच नाही आमच्याकडे. यशवंतराव आज उद्घाटक त्याबद्दल बोलतील, परंतु यशवंतरावांनी राजकारणाच्या पलीकडं समाजकारण हा एकच हेतू ठेवून त्यांनी आपला यशवंतरावांनी आयुष्यभर जे जे काही केलं ते अनेकदा सुट मांडत जावं लागतं. पेरणी करताना जशी एक दाणा असा पेरत जावा लागतो, तसं यशवंतरावांनी जी काही स्वप्न पेरलेली आहेत महाराष्ट्रात, आणि या स्वप्नांचा वसा जो देशानं घेतलेला होता, उगीच नाही वाटलं पंडित जवाहरलाल नेहरूंना की यशवंतरावांना बोलवावं हिमालयाच्या रक्षणासाठी. म्हणून यशवंतरावांच्या काही अलक्षित पैलूंवर, जे तुम्हाला माहिती आहे त्याच्याशिवायच्या पैलूंवर बोलून मी थांबणार आहे. आपल्याला कल्पना असेल, अनेकांनी आपल्याला सांगितलंही असेल, 12 मार्च 1913 आजोळी देवराष्ट्रात यशवंतरावांचा जन्म झाला. अतिशय हा संधी प्रकाशाचा काळ आहे त्यांचा जन्म. म्हणजे त्या काळाच्या संबंधानेही मी काही भाष्य करणार आहे. आजोळी वाढली प्राथमिक शिक्षणापर्यंत,
परंतु आई विठाबाईचा संस्कार हा कायम त्यांच्यावर होता आयुष्यभर. पुणे फक्त 5 वर्ष यशवंतरावांना त्यांच्या वडिलांचं प्रेम मिळालेलं आहे, बळवंतरावांचं. त्या सगळ्या तपशिलात मी जात नाही. तुम्हाला त्यांचं चरित्र थोड्या बहुत प्रमाणात माहिती असावं. पण नका बाबांनो, जसं आई म्हणायच्या ते, हे सूर्यचंद्रावरचं ढगू जाईल असं असा जो संस्कार विठाबाईंनी केला होता यशवंतरावांवर. नका बाळांनो डगमगू, सूर्यचंद्रावरील जाईल ढगू, ही ओवी यशवंतरावांनी आयुष्यभर, आईनं गायलेली ओवी यशवंतरावांनी आयुष्यभर आपल्या काळजाशी लावून काम केलेलं आहे. आपल्याला कल्पना असेल, मला याचीही जाणीव आहे की तुम्ही सगळेच अभ्यासक आहात, सगळेच. म्हणून काही गोष्टींचं स्मरण करून देणं मी आवश्यक मानतो. ब्रिटिश कसे होते त्या निमित्तानं, ब्रिटिश कसे होते, किती क्रूर होते या तपशिलात जात नाही. पण ब्रिटिशांनी आपल्याला काही चांगल्या सवयी लावून दिलेल्या होत्या, ही मात्र आपल्याला नाकारता येत नाही. आपल्याला डलहौशी माहिती आहे. या डलहौशींनी 4 गोष्टी केल्या भारतात. त्याच्या काळात रेल्वे आली, त्याच्या काळात तार खातं आलं, त्याच्या काळामध्ये पोस्ट खातं आलं, आणि डलहौशीच्या प्रयत्नानं एक अतिशय महत्वाची घटना या देशात घडली. ती म्हणजे भारतातली पहिली विधान परिषद हे डलहौशीच्या प्रयत्नानं 1860ला अस्तित्वात आली. मी याचा संदर्भ का देतो, काय कारण आहे याचं? इतिहासातल्या अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण ते वर्तमानामध्ये आणून झोडपत बसतो आणि त्याच्याविषयी आपलं कमालीचं अज्ञान असतं, कमालीचं अज्ञान असतं. हे मी यासाठी सांगतो की काही भ्रम आपले दूर झाले पाहिजे. (1913) हे वर्ष यासाठी महत्वाचं आहे. जसं यशवंतरावांचा जन्म, तसं मंडालेच्या तुरुंगातून लोकमान्य टिळकांची सुटका करणारं वर्ष आहे. लोकमान्य टिळक यांचे वकील बॅरिस्टर महमद अली जिना होते असं इतिहास सांगतो. पुण्या मुंबईच्या एकाही ब्रह्मवृंद वकिलानं टिळकांचं वकीलपत्र घेतलेलं नव्हतं. परत जिनांच्या विषयी सुद्धा आपले भ्रम आहेत. जिना हे काही मुळामध्ये मुसलमान नव्हते. जिना हे गुजरात मधल्या राजकोट जवळच्या गावचे त्यांचे आजोबा जन्मानं वैष्णव ब्राह्मण. अस्पृश्यांमध्ये काम करायला गेले. त्या काळामध्ये त्यांना बहिष्कृत करण्यात आलं त्यांच्या आजोबाला. ते कराचीला गेले, मुसलमान झाले. परत त्यांना उपरती आली. त्यांना असं वाटलं की परत आपण शुद्ध व्हावं. ते परत ब्रह्मवृंदांकडे आले. ते म्हणाले आता मुसलमान झाल्यानंतर घेता येत नाही, शुद्धी देता येत नाही. जिना
यांचा वंश वैष्णव ब्राह्मणाचा. ज्या टिळकांचा संस्कार हा यशवंतरावांवर होता राष्ट्रभक्तीचा, पूर्वकाळ हा जिनाने एक युक्तिवाद केला आणि टिळकांना बाहेर काढलेलं होतं, तेवढं सांगतो यशवंतरावांकडे येतो. जिनाने युक्तिवाद असा केलेला होता न्यायालयामध्ये की बाळ गंगाधर टिळक हे तुमच्या विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य आहेत. रोडे सर, तुमच्या समोर बोलतोय म्हणजे जबाबदारीनं बोलतोय की तुमच्या विधान परिषदेचे ते सन्माननीय सदस्य आहेत, आणि असं जर असेल तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा कसा काय दाखल होऊ शकतो. एक तर त्यांचं विधान परिषदेचं सदस्यत्व कोण होते हो, त्याच्यामध्ये लोकहितवादी होते. शंकर जगन्नाथ शेट होते, ज्यानं मुंबईचा विकास केला, मुंबई वसवली, विकास केला. आरजी भांडारकर होते, जे भांडारकर इन्स्टिट्यूट आपण मानतो की नाही पुण्याचं, ते थोर संशोधक आरजी भांडारकर हे सगळे या विधान परिषदेचे सदस्य होते. विधान परिषद आणि ब्रिटिशांनीच या देशामध्ये लोकशाही रुजावी याच्यासाठी 1921ला या देशातलं पहिलं विधान मंडळ अस्तित्वात आणलं. त्याचं नाव आहे मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. हे का सांगतोय मी? या मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा आणि यशवंतरावांचा संबंध काय आहे? 1921ला अस्तित्वात आलेलं हे विधानमंडळ ब्रिटिशांचं आपल्या देशातल्या 3 लोकांवर विलक्षण प्रेम होतं. महात्मा गांधी, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचं कारण असं आहे की हे तिघेही ऑक्सफर्ड विद्यापीठाचे बॅरिस्टर आहेत. त्यामुळे या तिघांवर विलक्षण प्रेम होतं ब्रिटिशांचं. त्यावेळी 32 रुपये जो भरेल किंवा अधिक सारा कर जो देईल त्यालाच मतदानाचा अधिकार होता, बाकी कुणालाही अधिकार नव्हता. भारतातल्या समस्त लोकांनी, मी कांबळे म्हणून बाबासाहेबांना कधीच सॅल्यूट नाही केला. कांबळे म्हणून या देशातल्या प्रत्येक प्रौढ माणसाला मतदानाचा अधिकार बाबासाहेबांच्या मुळे बहाल झाला. अशी अवस्था राज्यघटनेचं प्रस्थापन होईपर्यंत आपल्याकडे नव्हती. दुसरी एक आठवण देतो आणि परत येतो. भारतातल्या स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा संघर्ष मतदानासाठी करावा लागला नाही, आपसूक मिळाला. आणि ज्या ब्रिटिशांचे आपण गुलाम होतो आणि ज्या ग्रेट ब्रिटनच्या लोकशाहीचा जगभर उदो केला जातो, गौरव केला जातो, मध्ययुगातली अतिशय पोक्त अशी लोकशाही म्हणून ज्या राष्ट्राकडे आपण पाहतो, त्या राष्ट्रातल्या स्त्रीला 1958 पर्यंत मतदानाचा अधिकार नव्हता. ही घटना मी यासाठी तुम्हाला त्याचं स्मरण करून देतो की 1921 पर्यंत जो 32 रुपये भरेल आणि कर अधिक देईल त्यालाच मतदानाचा अधिकार होता.
व्हाईसरायांनी बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हटलं होतं की तुम्ही मंत्रिमंडळात या. बाबासाहेबांची एक पद्धत होती. खरं तर आमच्या दलित नेत्यांना बाबासाहेब अजूनही कळला नाही. जे कमलबाबू, रस्त्यानं जाता जाता जर मोहळाचं पोळं दिसलं ना तर मला उगीच उतरून दगड मारून पुढं जायची सवय. माश्या घोंगावत आल्या पाहिजेत मागं. कोणताही महापुरुष असा चिमटीत धरून आपल्याला सांगता येत नाही. त्याचं काम प्रचंड मोठं असतं. बाबासाहेबांची एक पद्धत होती. लढे उभारताना सुद्धा त्याला कायद्याचं रूप प्राप्त झालं पाहिजे. बाबासाहेब म्हणाले, मंत्रिमंडळामध्ये माझ्याऐवजी भास्करराव जाधवांना घ्या. भास्करराव जाधव हे त्या काळातल्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेते. आता भगवानराव शिंदे साहेब आहेत. कदाचित ब्राह्मणेतर चळवळ त्यांनी अनुभवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्राह्मणेतर चळवळीचा अतिशय ताकदीचा नेता म्हणून भास्कररावांची ओळख होती. या भास्कररावांनी 1923 एक पुस्तक लिहिलेले, कदाचित तुमच्या सगळ्यांच्या नजरेखालून गेलं असेल. या पुस्तकाचं नाव आहे रामायणावर नवा प्रकाश. ब्रह्मवृंदांनी तक्रार केली. या पुस्तकावर ब्रिटिशांनी बंदी आणली. त्याचं वकीलपत्र बाबासाहेबांनी घेतलं आणि बंदी उठवली. व्हाईसराय असं म्हणाले की आता नियुक्तीची एकही जागा नाही, भास्कररावांना निवडून यावं लागेल. बाबासाहेब म्हणाले काही हरकत नाही, आम्ही निवडून आणतो, त्यांना मंत्रिमंडळात घ्या. बाबासाहेबांच्याकडे 137 मतं होती. त्यापैकी 5 मतं ही मातंग समाजाची होती, चांभार समाजाची होती. 2 मतं ही मांग समाजाची होती आणि 130 मतं ही पूर्वास्पृश्य महारांची होती. जे 34 पास असतील, जे 32 रुपये देतील आणि जे अधिक सारा देतील त्यांना मतदानाचा अधिकार होता. अशांच्या पैकी ते मतदार होते. बाबासाहेबांनी निवडून आणलं. भास्करराव मंत्री झाले. 1925 भास्कररावांनी 2 गोष्टी केल्या. त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालय होतं, समाज कल्याण होतं आणि शिक्षण होतं. बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा 1925चा ठराव आहे की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं जावं. आज आपलीच माणसं 62,000 शाळा जिल्हा परिषदेची खाजगी करण्याचा घाट घालतात. 1923 साली आलेला विधानमंडळातला ठराव आणि 2023ला बदललेली ही मानसिकता. मी हा संदर्भ कशासाठी देतोय तुम्हाला? 1927ला जेव्हा पुन्हा निवडणूक आली त्यावेळी यशवंतरावांचं वय होतं 14.5 वर्ष. भाऊ गणपतराव हे ब्राह्मणेतर चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते. काळ कसा होता? 1920 नंतरच्या काळामध्ये भारतातलं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय असं सगळ्या क्षेत्रात आमूलाग्र असे बदल होऊ लागलेले होते. 1 ऑगस्ट 1920ला लोकमान्य टिळक यांचं निर्वाण होतं. 11 सप्टेंबर 1920ला महात्मा गांधींकडे या देशाचं नेतृत्व येतं. 1920च्याच काळामध्ये आमच्या देशामध्ये
कामगाराचं एक मोठं संघटन तयार होतं आणि एम.एस. नंबूद्रीपाद आणि महाराष्ट्रात श्रीपाद अमृत डांगे या साम्यवादी चळवळीचं नेतृत्व करतात. (1920लाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सार्वजनिक जीवनात येतात आणि समतेची मागणी करतात. याच काळामध्ये दुसऱ्या 2 महापुरुषांनी या राष्ट्राचा विचार करून काही भूमिका मांडलेल्या आहेत. त्यापैकी एकाचं नाव आहे डॉक्टर एम.एन. रॉय, ज्यानं रॅडिकल ह्युमॅनिस्ट नावाची भूमिका मांडली, तत्वज्ञान मांडलं, नवमतवाद मांडला. आणि दुसरं डॉक्टर राम मनोहर लोहिया. या महापुरुषांनी समाजवादाची अतिशय उत्तम पद्धतीची मांडणी केली. वर्ष 1927 हा सगळा झंझावात, ही सगळी घुसळण 1920 ते 1927 पर्यंत चालते आहे. आणि 1927ला ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यात ब्राह्मणेतर चळवळीचे उमेदवार म्हणून पुन्हा भास्करराव जाधवांना उभं करण्यात आलं आणि वय वर्ष 14.5 वर्ष असलेल्या यशवंतरावांनी भास्करराव जाधवांचा प्रचार सायकलवरून केला, जिल्हाभर फिरून केला. 1930ला हे यशवंतरावांची जी जळणघडण ही सामान्य नाही, साधी नाही. त्यांच्यावर 4 वर्तमानपत्रांचा प्रभाव प्रचंड होता, वाचन चांगलं होतं. विजय मराठा होतं, त्या बेळगावहून प्रसिद्ध होणारं ब्राह्मणेतर चळवळीचं वर्तमानपत्र होतं राष्ट्रवीर. अफाट असं वाचन होतं यशवंतरावांचं या काळात. त्यामुळे ते एम.एन. रॉयला समजून घेऊ इच्छित होते, लोहियांना समजून घेऊ इच्छित होते, महात्मा गांधींना समजून घेऊ इच्छित होते, साम्यवाद समजून घेऊ इच्छित होते. आणि ज्या रघु अण्णा लिमयांनी बॅरिस्टर विदा सावरकरांची भेट घडून आणली यशवंतरावांच्या बरोबर, त्या रघु अण्णा लिमयानं समाजवाद यशवंतरावांना समजावून सांगितलं.